सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचीच लागते. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचीच लागते. म्हणून त्या पिकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. म्हणून त्या पिकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्य पूज्य गुरुदेव माझे विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना करणारे, नेतृत्वाने झाड क्रांतीची मशाल असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिभेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. स्वातंत्र्याविषयी लोकांमध्ये जागृत व्हावे म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांच्या या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशाच्या मंदालय तुरुंगात तिथे केली. तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्याची, राष्ट्रत्वाची भावना निर्माण व्हावी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सार्वजनिक सुरू केले. जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली. अशा या भारत मातेचे अनुभव रणाने 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी एवढेच म्हणेन की लोकमान्य टिळक हे नेतृत्वाने झाड होते. लोकमान्य टिळक हे नेतृत्वाने झाड होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवासाने शापित देश होता. परकीय बंदिवासाने शापित देश होता.